पुढे लोणावळ्याकडे जाणार आहे. आपल्या सोबत काही महिला सोबत आहेत ज्यांच्या खरं तर कुणबी आणि मराठा एकच असलेल्या नोंदी सापडलेल्या आहेत. नेमकं त्यांचं काय म्हणणं होतं, त्यांनी जरांगे पाटलांची का भेट घेतली, आपण त्यांच्याशी विचारू. तुम्ही आज जरांगे पाटलांची भेट घेतली, कागदपत्र दिसतात तुमच्या हातात, काय नेमकं आहे ते? ह्याच्यात एक 1871ची एक नोंद आहे, मराठे कुणबी. मराठे म्हणजे हा पुरातन काळात शब्द वापरला जात होता, म्हणजेच त्याच्यात मराठे कुणबी म्हणून अशी जी नोंद सापडली त्यातनं सिद्ध होतं की कुणबी हे म्हणजे मराठे कुणबी होते. आणि ती नोंद अशी एकमेव महाराष्ट्रातून अस्सल गाव नंबर 14 मधून महसूल पुराव्यातनं मिळालेली एक नोंद आहे. त्याचप्रमाणे तासगाव सांगलीतनं पण एक मिळालेली आहे की कुणबी हेच मराठा म्हणून अशी एक नोंद आहे. हा ज्या मोडी लिपीतल्या ज्या नोंदी आहेत त्याच्यात पण कुणबी मराठा अशा नोंदी आहेत लिहिलेल्या. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातनं पण इतरत्र सगळीकडे कुणबी मराठा कुणबी अशा नोंदी देखील सापडत. तुमचं गाव कुठलं नेमकं आणि ह्या नोंदी कुठे सापडल्या तुम्हाला? माझं गाव पुणेच आहे. मी मोडी लिप्यंतरकार आहे ऍक्च्युली, इतिहासकार. आणि हा माझ्या संशोधनाच्या वेळेस वैयक्तिक डेटा होता माझ्याकडे, त्या सापडल्या. मला थोड्या नोंदी दाखवता का त्या, की याच्यामध्ये कसं जीर्ण झाले नाही असंच दाखवत वरनं. तर ह्या मोडी लिपीतल्या काही नोंदी त्यांना सापडल्या. त्यांचं असं म्हणणं आहे की याच्यामध्ये मराठा म्हणजेच कुणबी असं त्याच्यात लिहिलेलं आहे आणि त्यामुळे त्यांनी ती मनोज जरांगे पाटलांना काढता येत नाहीये त्या खरं तर अतिशय जीर्ण झालेल्या. किती सालाच्या आहेत या? त्याच्यावर साधारण साल नाहीये, पण 1880च्या आसपासच्या पुढे असण्याची शक्यता आहे. या औंध संस्थानाच्या आहेत. तर यांनी भेटलेले, आता तुम्ही मनोज जरांगे पाटलांना भेटलात, काय नेमकं सांगितलेलं तुम्ही त्यांना? दादांना म्हणलं या नोंदी कोर्टात ग्राह्य घेण्यासाठी वापराव्या, म्हणजे मराठे कुणबी हे सिद्ध होतं या नोंदीतून. अशा तुमची एकच नोंद सापडली का अशा अनेक नोंदी पण सापडल्या तुम्हाला? खूप आहेत नोंदी, पण मराठे कुणबी अशा लिहिलेल्या नोंदी ज्या आहेत त्या या आहेत, या आणि वरवण आणि तासगावची. कोणाच्या दफ्तरी होत्या? शाहू महाराजांच्या दफ्तरी होत्या? शाहू महाराजांचं नाही, औंध संस्थानाचं आहे. या खरं तर एक महिला होत्या ज्यांनी सांगितलं की त्यांना ज्या त्या नोंदी सापडल्या ज्याच्यामध्ये मराठा हे कुणबीच असल्याची नोंद आहे. साधारण 1800च्या शतकातल्या या सगळ्या 1880च्या पुढे 90च्या पुढे असण्याची शक्यता आहे. 80 ते 90च्या पुढे असण्याच्या शक्यता असं त्यांचं म्हणणं आहे. आणि त्यांनी तीच मागणी केली की मनोज जरांगे पाटलांसुद्धा त्या भेटल्या आणि त्यांनी सांगितलं की याच्या आधारे आपण हे सिद्ध करू शकतो की मराठे हेच कुणबी आहेत आणि त्याच्यानुसार त्यांना ओबीसी जे आरक्षण आहे ते लागू करण्यात यावं. मग हा जो वाद चाललाय मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा आहे का, एकीकडे मुख्यमंत्री म्हणतात की ज्यांची सर्टिफिकेट सापडतील, जसं आता तुम्ही हे दाखवता, त्यांना आम्ही कुणबीतनं आरक्षण म्हणजे त्यांना सर्टिफिकेट्स देऊ. ज्यांना नाही सापडणार तर त्यांना आम्ही वेगळा कायदा करू आणि त्याच्या मार्फत आम्ही ते आरक्षण द्यायचा प्रयत्न करू, त्यासाठी विशेष अधिवेशन घेऊ. मग आता तुम्ही कसं बघताय, दोन्हीकडे सरकारचे प्रयत्न आहेत, तुम्हाला ते योग्य वाटतात? हो, योग्य वाटतंय. पण मग मनोज जरांगे पाटलांची जी मागणी की सरसकट सगळ्या मराठ्यांना, सकट मागणी तर योग्यच आहे ऍक्च्युली. त्याविषयी म्हणजे दादांची मागणी योग्यच आहे, कारण की ज्यांच्या नोंदी सापडत नाहीये, जसं काहींच्या दप्तर आहेत, दप्तराच्या दप्तर मोडीमध्ये नाहीये, नोंदी मराठी म्हणून सापडतायत, मग त्यांना आरक्षण त्यांच्यासाठी हे करावं की मराठा हेच कुणबी म्हणून धरून सरसकट तिथे आरक्षण द्यावं. तुम्ही काय नोकरी करता किंवा कुठे काम करता काय? मी आता सध्या मोडी लिप्यंतरकार आहे आणि पुराभिलेख खात्यातून म्हणजे पुरातत्व खात्यातनं मला आता म्हणजे तहसील कार्यालयात नोंदी काढायचं, शोधण्याचं, कुणबी नोंदी शोधण्याचं काम दिलेलं आहे. तर एक महत्वाचा दस्तावेज खरं तर यांच्याकडे सापडलेला आहे आणि धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की याच्यामध्ये मोडी लिपीमध्ये त्यांना सापडलेलं आणि त्याच्यामध्ये मराठा हे कुणबीच असल्याचं त्यात स्पष्ट होत आहे. मनोज जरांगे पाटलांची आपण रॅली बघतोय, पुन्हा एकदा पुण्यातल्या खराडी भागातनं ही रॅली सुरू झालेली आहे. आपण दररोज बघतो जसं महिलांचं कडं त्यांच्या शेजारी आणि मागे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि त्यानंतर जो मोठा मराठा जनसमुदाय तो त्यांच्यासोबत येतोय. इथे आता काही लोक सुद्धा त्यांना भेटतायत, काही गोष्टी त्यांना भेट म्हणून देत आहेत. आज ही जी रॅली आहे ती पुण्यातनं सुरू झालेली आहे. पुण्यातल्या चंदननगर खराडी भागातनं ही रॅली सुरू झालेली आहे, पुढे लोणावळ्यापर्यंत जाईल आणि लोणावळ्यामध्ये आज मनोज जरांगे पाटलांच्या या रॅलीचा मुक्काम असणार आहे. त्यानंतर उद्या ही रॅली लोणावळ्यातनं नवी मुंबईमध्ये जाईल आणि त्यानंतर मुंबईच्या दिशेने ही रॅली जाईल. 5वा दिवस आहे, चौकशी सुरू आहे. सरकार म्हणतंय की आम्ही
नोंदी शोधतोय, आम्ही इतर गोष्टी करतोय. जरांगे पाटलांनी सुद्धा थोडासा धीर धरावा, पण जरांगे पाटील हे त्यांच्या मुद्द्यावर ठाम आहेत आणि आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही मुंबईतनं हटणार नाही हे त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे काही झालं तरी मुंबईमध्ये जाणारच असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. आपण त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न करूयात, त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करूयात. काय नेमकं म्हणणं आहे हे सुद्धा ऐकायचा प्रयत्न करूयात. पाटील साहेब रॅली सुरू झालेली आहे, आजही तेवढीच गर्दी आहे. हो, आपण हवेला गेल्यावर घेऊ ना. की खूप सारे महिला सुद्धा इथे येत आहेत, त्यांच्यासोबत फोटो काढतायत आणि त्यांचं स्वागत केलं जात आहे.